महाराष्ट्र राज्यात आज नवीन 6 संपर्क रहित परिवहन सेवा त्याचं लोकार्पण आज आपण करतोय। आपण सगळ्यांना माहिती आहे की परिवहन खात्याअंतर्गत एकूण 115 सेवा आम्ही लोकांना देत असतो। त्या 115 पैकी आतापर्यंत 80 सेवा आम्ही ऑनलाईन देत होतो। आज या 6 सेवा यामध्ये आम्ही करतोय। याच्या पुढे 100 आता यापुढे 86 सेवा या आपण ऑनलाईन द्यायला आजपासून सुरुवात करतो। आज आपण जसं आता परिवहन आयुक्तांनी सांगितलं की केंद्र सरकारने जे निर्देश दिले आणि ज्या 18 सेवा या फेसलेस असल्या पाहिजेत त्या बाबतीमध्ये 6 सेवा सुरू झालेल्या आहेत। आजच्या ज्या आपण सेवा देतोय त्याच्यामध्ये लायसन्सचं रिन्युअल करण्यासाठी याच्या पुढे कोणाला परिवहन कार्यालयात यावं लागणार नाही। त्याचा ॲड्रेस चेंज करायचा असेल ड्रायव्हिंग लायसन्सचा तर त्याला त्याच्यासाठी कार्यालयात यावं लागणार नाही। ड्रायव्हिंग लायसन्स जर डुप्लिकेट काढायचं असेल तर त्यासाठी त्याला परिवहन कार्यालयात यावं लागणार नाही। त्याचबरोबर त्याचं जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते जर डुप्लिकेट काढायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांना परिवहन कार्यालयात यावं लागणार नाही। त्या रजिस्ट्रेशन RCचं त्याचा जर ॲड्रेस बदलायचा असेल चेंज करायचा असेल तर त्यासाठी त्यांना यावं लागणार नाही। त्याचबरोबर बाहेरच्या राज्यामध्ये जाण्यासाठी लायसन काढण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जी NOC लागते आपल्या राज्याची त्या दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी यापुढे NOCसाठी त्याला कार्यालयामध्ये यावं लागणार नाही। आज या 6 सेवा आपण लोकांसाठी आपण त्यांना लोकार्पण करतोय। याच्या पुढे या सेवेचा फायदा जवळजवळ 20 लाख लोक या गोष्टीसाठी हे परिवहन कार्यालयामध्ये दरवर्षी येत होते। यापुढे ह्या लोकांना परिवहन कार्यालयात यावं लागणार नाही। ऑनलाईन सेवा या सगळ्या सेवा आधार बेस असतील, आधार कार्डशी लिंक केलेल्या असतील। त्यामुळे त्याच्यामध्ये डुप्लिकेशन किंवा त्याच्यामध्ये फसवाफसवी हे सगळे प्रकार यापुढे होणार नाहीत। कारण आधार कार्डशी मॅच जर झाली नाही तर मग त्याला स्वतःला यावं लागेल। त्यामुळे कोणी त्याच्यामध्ये खोटेपणा करू शकणार नाही याची देखील काळजी या बाबतीत घेतली गेली आहे। या बाबतीत आपल्याला काही प्रश्न असतील या संदर्भात मला वाटतं गेल्या काही दिवसापूर्वीच आम्ही बैठक घेतली आणि या बैठकीत आम्ही हा निर्णय घेतला आहे की याचं इम्प्लिमेंटेशन अतिशय त्वरित झालं पाहिजे। त्या संदर्भात या ज्या काही यंत्रणा जोडणाऱ्या कंपन्या आहेत या कंपन्यांची देखील आमची बैठक झालेली आहे। मला असं वाटतं की त्याच्यावरती अतिशय ज्या ते चालू आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण होईल। नाही, मला असं वाटतं की त्याच्यातल्या ज्या कंपन्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्याच कंपन्यांशी आम्ही बोलणी करतोय। तुम्ही जे सांगता ते इन्स्ट्रुमेंटच्या झाल्या, परंतु त्याचं जे इंटिग्रेशन करायचं ते आयदर BSNL किंवा NIC किंवा CDAC या एजन्सीमार्फत करण्याचा प्रश्न ऑलरेडी आमच्याकडे आहे आणि त्याच्याशी चर्चा आमची चालू आहे। नाही, कसं आहे की ह्या सॉफ्टवेअर ज्यांचं आहे त्यांच्याशी आमची बैठक चालू आहे। त्यांचं एकदा काम पूर्ण झालं की आम्ही तुम्हाला कालावधी सांगू शकतो ते बसवणं हा जास्त मोठा विषय नाही आहे। विषय महत्त्वाचा त्याच्या सॉफ्टवेअरचा आहे। स्वतः परिवहन आयुक्त करतायत, स्वतः मी करतोय। कुठली टाईप
नाही आता ते कोर्टानेच ॲग्रिगेटर ॲग्रिगेटर पॉलिसीबद्दल म्हणत आहे. कोर्टाने सांगितलं याच्यावर ब्लॉक बनवायचं. नाही हे प्रकरण आपल्याला माहिती आहे की गेले कित्येक वर्ष कोर्टामध्ये होतं. याच्यावरती ओला उबरच्या बाबतीत आमचं देखील म्हणणं होतं की महाराष्ट्र राज्याचा त्याच्यावरती काही ना काहीतरी कंट्रोल असला पाहिजे, पण त्या बाबतीत कुठली कारवाई करू नका असे आदेश याच्यापूर्वी कोर्टात होते. नंतर मग त्यानंतर आम्ही स्वतः पॉलिसी बनवायला घेतली होती. ते प्रकरण देखील आता कोर्टात गेलेलं आहे. मला असं वाटतं लवकरात लवकर त्यात कोर्टाचा निर्णय झाल्यावरती आमची स्वतःची इच्छा आहे की याच्यावरती महाराष्ट्र शासनाचं नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. 30 जूनपर्यंत सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे, परंतु दरम्यान राज्य सरकारची पॉलिसी आहे ती वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडे हे करायला लागतंय. त्यांना द्यायचं लॉ अँड ज्युडिशियरी वगैरे यांची वेटिंग प्रेसवाला प्रोसेस चालू आहे. मला वाटतं लवकरच होईल ती. प्रेसवाला नाही द्या हे मला सगळ्यांना या बाबतीत आमच्याकडनं म्हणजे प्रस्ताव आलेला आहे. रिक्षा परमिटच्या बाबतीमध्ये आम्ही जी कमिटी नेमली होती त्यांचा अहवाल देखील आलेला आहे. त्यांनी तो राज्य शासनाला सबमिट केलेला आहे. याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन शेवटी आम्हाला त्याचा निर्णय केंद्राकडे पाठवावा लागतो. तर त्याच्यावरती जो कमिटीने अहवाल पाठवला आहे त्याच्यावरती लवकर निर्णय घेऊन आम्ही तो करू. नाही याच्या बाबतीमध्ये जो प्रकरण अतिशय गंभीर होतं आणि आम्ही देखील फार गंभीरपणे ते घेतलं होतं. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये जे दोषी होते त्या सगळ्यांवरती आम्ही फार कडक कारवाई आम्ही केली आणि आम्ही आदेश पण दिलेले आहेत की याच्या बाबतीत नेमकी चूक काय, कशामुळे हे झालं, ही पूर्वक केलेली चूक आहे याचा अहवाल येईल आमच्याकडे. पण त्यांच्यावरती जे प्रथमदर्शनी आम्हाला जे दोषी आढळले त्या सगळ्यांवरती आम्ही कारवाई केलेली आहे. नाही म्हणूनच म्हटलं की या सगळ्या आधारशी लिंक आहे. समजा तुमचं नाव आणि आडनाव याच्यामध्ये जरा देखील मिसमॅच झालं तर ते एक्सेप्ट होणार नाही. ते जळगाव होती ती सिस्टमचा गैरफायदा घेतला होता आणि ज्या दिवशी लक्षात आलं त्या दिवशी इमिडिएटली सील केली. कारण आपल्याला एवढं माहिती नाही ना की चोर कुठे चोरी करणार आहे. ते चोराने चोरी केलेलं समजल्यानंतर सेम डे त्याच दिवशी संध्याकाळी आपण ते प्लग केलं. बरोबर आहे, मी सांगतो. ऑलरेडी बऱ्याच नवीन गाड्यांमध्ये आहे. पण काय मी कालचंच उदाहरण सांगतो. मी हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आणि मला असं वाटलं होतं की हे बघायला मला कुठेतरी जावं लागेल. परंतु परवा रात्री मी उशिरा प्रवास करत होतो आणि माझ्या गाडीतच मला दिसलं की माझ्या गाडीमध्ये तो त्यांनी अलर्टनेस दिला. नवीन गाड्यांमध्ये तो अलर्टनेस दिला आणि तो मी स्वतः बघितलं की कशा पद्धतीने ते सेन्सर त्याचा डोळ्या कॅच करते आणि ते मग तुम्हाला चहाची गरज आहे, चहासाठी गाडी थांबवा आणि चहा घ्या असा तो मेसेज येतो. त्याच्यामुळे ते टेक्निक मी काल स्वतः बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावरती काम करायला पाहिजे. टाटा इलेक्सी नावाची कंपनी होती, त्यांच्यासोबत आपण काम करत होतो. अनेक वेळा मिटिंग झाल्या. तर त्यांचे जे लोक होते, एक तर कोरोना आलामध्ये आणि जी टीम होती ज्यासोबत आम्ही काम करतो ती टीम नेमकी नोकरी सोडून दुसरीकडे गेली आणि त्यामुळं आम्हाला ॲक्च्युली कारण ते रिट्रोफिट करायचं आहे. साहेबांना म्हणतात त्या गाडीला नवीन गाड्यांना येत आहे. परत नाही पण आता माझ्या गाडीला 6 वर्ष झाली. हाय एंडच्या गाड्या हां वगैरेसाठी नाही पण 6 वर्ष झाली याचा अर्थ ही टेक्नॉलॉजी फार जुनी आहे. इव्हन अल्कोहोलची पण टेक्नॉलॉजी जर अल्कोहोल घेतलं तर आता मला असं वाटतं की जशी टेक्नॉलॉजी जुनी होते तसे त्याचे रेट्स पण कमी होतात, अवेलेबिलिटी पण त्याची वाढते. तर मला असं वाटतं की ते सगळ्या गाड्यांमध्ये आता कंपल्सरी खरं म्हणजे करायला पाहिजे. नाही याच्या संदर्भात केंद्राने निर्णय घ्यावा लागेल ना, राज्य सरकार निर्णय घेऊ शकत नाही.
याच्यात निर्णय घ्यायचा असेल, पण आम्ही नक्की केंद्राला या बाबतीत प्रस्ताव पाठवू शकतो की बाबा असा प्रकारचा निर्णय आपण लवकर घ्या. कारण बऱ्याच वेळेला ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे ॲक्सिडेंट होतात आणि तो जर रेकॉर्ड असेल समजा तिकडे त्याची काही सिस्टीम असेल रेकॉर्ड करण्याची, तर अपघाताचं कारण कळू शकतं. यावर्षी मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट वाढले, ॲक्सिडेंटचे नंबर वाढले. पहिल्या 3 महिन्यात 13,000 ॲक्सिडेंटची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती प्रचंड मोठी आहे. गेल्या वर्षी 40,000 ॲक्सिडेंट. महाराष्ट्रात दुर्दैवाने ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे. त्याची काही कारणं पण आम्ही शोधली. महाराष्ट्रात सरळ रस्ते फार कमी आहेत. दुसरी गोष्ट, आत्ता महाराष्ट्रात जे सरळ रस्ते होत आहेत, जे मोठे हायवे होत आहेत, या हायवेंवरती गाड्या सुसाट जात आहेत. ही 2 प्रमुख कारणं त्याच्यामध्ये आम्हाला दिसली. पहिलं जे कारण आहे की महाराष्ट्रात सरळ रस्ते कमी आहेत, तिथे ब्लॅक स्पॉट शोधून आम्ही मध्यंतरी रोड सेफ्टीच्या हिशोबाने जे काम करत होतो त्याच्यात आम्ही प्रत्येक तालुक्याला, जिल्ह्याला नाही तालुक्याला आम्ही एक टार्गेट दिलं होतं की याच्यामध्ये आपले ब्लॅक स्पॉट जितके आहेत ते शोधा आणि त्याच्यावरती काय करेक्शन्स केलेली आहेत त्याचा रिपोर्ट आमच्याकडे पाठवा, जेणेकरून त्याच्यावरती काय उपाययोजना झालेली आहे. कारण मागच्या त्यावेळेला तिथे त्या स्पॉटला किती ॲक्सिडेंट झाले आणि तुम्ही काम केल्याच्या नंतर त्या ॲक्सिडेंटमध्ये किती प्रमाणात घट झाली. आपण म्हणता ते बरोबर आहे की पहिल्या 3 महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झालेले आहेत. याच्यावरती आम्ही हल्लीच एक बैठक घेऊन की याच्या बाबतीत काय करता येईल, आता पुढच्या 3 महिन्याच्या बाबतीमध्ये केलेल्या उपाययोजनांचा काय फरक पडतो हे तपासण्याचं काम करावं लागेल. की ब्लॅक स्पॉट किती आपण आयडेंटिफाय केले, त्याच्यावरती काय काम केलं आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंटमध्ये काही घट झाली आहे का हे थोडं बघावं लागेल. त्याच्यामध्ये आणखी असा इश्यू आहे की राज्यामध्ये छोट्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातली 2 वाहनं जी अशी आहेत की जी रस्त्यावर फार कमी परिघामध्ये असतात, पण असली तरी त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ते म्हणजे छोटे ट्रॅक्टर आणि दुसऱ्या आहेत इलेक्ट्रिक व्हेकल ज्या अनरजिस्टर्ड आहेत, ज्यांची हे 25 kmph कमीच्या स्पीडच्या आहेत. ग्रामीण भागात त्या रजिस्टरच होत नाहीत आणि ट्रॅक्टरही मोठ्या प्रमाणात रजिस्टर होत नाहीत आणि काही दिवसांनी शेती हे केल्यानंतर ते खराब वगैरे होतात, त्याच्या लाईट्स वगैरे तुटलेल्या असतात आणि त्या हायवेवर येतात, नेमके ॲक्सिडेंट होतात. तर ह्या सगळ्याचा विचार करता आणि एक व्हेकल्स म्हणून यांना रजिस्टर करण्या, आता जसं की साऊथ मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात छोट्या इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत, त्या रस्त्यावर कुठेही पार्क केल्या जातात. ट्रॅफिक पोलिसांनी त्या उचलायच्या कशा? भले त्यांचा स्पीड 25चा नसेल, पण ट्रॅफिक पोलीस ते उचलू कशा शकणार जर तिचा रजिस्टर्ड नंबर नाही? म्हणजे त्यांच्यावर कारवाई कुठल्याच प्रकारची होत नाही जरी त्यांनी ट्रॅफिक व्हायलेशन केलं तरी. तर आपण याच्यात संदर्भात काय करत आहोत केंद्र सरकार, कारण हा शहरांमध्ये भविष्यात मोठा प्रश्न बनणार आहे ह्या वाहनांच्या बाबतीत. आम्ही आत्ता आपल्याकडे यायच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजितदादांनी या संदर्भात बैठक लावली होती. कारण आपल्याला माहीत नाही, आम्ही काही दिवसापूर्वी ह्या ज्या लो स्पीडच्या गाड्या आहेत, परंतु लो स्पीडच्या गाड्या ज्या हाय स्पीडमध्ये चालत आहेत त्याच्यात काही दुरुस्त्या करून याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात कारवाई केली. जवळजवळ 2000 गाड्या आम्ही 2 दिवसात पकडल्या, इलेक्ट्रिक गाड्या, आणि या गाडीला 1 लाख दंड आहे पर गाडीला. आणि त्यामुळे आम्ही मोठी कारवाई केली. डीलरला, विक्रेत्याला, कारण या गाडीला परमिट लागत नाही, या गाडीला लायसन लागत नाही, या गाडीला हेल्मेट लागत नाही. साधारण आपण सायकलला सबस्टिट्यूट म्हणून ही ई बाईक ज्याला म्हणतो आपण ती दिलेली आहे लो स्पीडची, परंतु ती हाय स्पीडमध्ये चालवत होते. आणि म्हणून आज आम्ही त्यांचं असोसिएशन आम्हाला भेटायला आलं होतं. त्यांना अतिशय स्पष्ट भाषेत आम्ही आमच्या सूचना दिलेल्या आहेत. कारण ह्याच्यात मॅन्युफॅक्चररला 100 कोटीचा दंड आहे.
आम्ही आज त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही कायद्याचं उल्लंघन आम्ही मान्य करणार नाही. आपल्याला कायद्याच्या अंतर्गत यावंच लागेल. जर आपल्याला या गाड्या जर हायस्पीड चालवायच्या असतील तर कायद्याच्या अंतर्गत आपल्याला यावं लागेल. त्यासाठी त्यांनी आमच्याकडे अर्ज करतायत ते. परंतु याबाबतीत जसं आपण म्हटलं की केंद्र सरकारची जी काही पॉलिसी आहे की लो स्पीड गाड्या किंवा याला सबस्टिट्यूट गाड्या, त्याचा फायदा घेऊन त्या स्कीमचा कोण जर त्याच्यात गैरप्रकार करत असेल तर याबाबतीत आम्ही राज्य सरकार कडक कारवाई करू. आणि म्हणून आज 2 दिवसात आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात धडक कारवाई केल्यामुळे आज ते सगळे लोक भेटायला आले होते मॅन्युफॅक्चरर्स. पण त्यांना देखील समज अतिशय कडक दिलेली आहे की कुठल्याही प्रकारचं कायद्याचं उल्लंघन आम्ही मान्य करणार नाही. आता राहिला प्रश्न तुमच्या पार्किंगचा. जर अशा प्रकारच्या गाड्या जर रस्त्यावरती सोडल्या असतील किंवा पार्किंगचा त्याला त्रास होत असेल तर आम्ही मुंबई पोलीस कमिशनरशी बोलून याच्या बाबतीत कडक धोरण अवलंबू. आम्ही त्यांना उचलायला सांगू गाड्या. नाही, प्रश्न असा येतोय की ही गाडी तुम्ही उचलणार, ज्यावेळी उचलणार त्यावेळी तिला कुठल्याही प्रकारची आयडेंटिटी नाही आहे. नसेल ना, कोणतरी त्याचा मालक येईल ना पुढे. असं आहे, जोपर्यंत कारवाई होत नाही. कारवाई कशासाठी? आता ही आज आम्ही कारवाई जी केली काल ती कायद्याचा भंग केला म्हणून केली ना. जर समजा गाडीला रजिस्ट्रेशन नसेल पण तुम्हाला ट्रॅफिकला ऑब्स्ट्रक्शन करण्याचा अधिकार नाही ना. उद्या समजा मी गाडी नाही, माझं दुसरं काही नेऊन रस्त्यावरती उभं करून ठेवलं आणि त्याला ट्रॅफिकला ऑब्स्ट्रक्शन केलं तर माझ्यावर गुन्हा नोंद होतो ना. त्याला गाडीच कशाला पाहिजे? ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन आहे, त्या केसमध्ये त्याच्यामध्ये करू आम्ही. नाही, त्यांना जे मॅन्युफॅक्चरिंग परमिशन मिळालेलं आहे तेच त्यांच्या स्पीडचा कंट्रोल आहे म्हणूनच मिळालेलं आहे. त्या लो स्पीडच्याच गाड्या आहेत, परंतु त्याच्यात टेक्निकल चेंज करून त्या हाय स्पीडला विकल्या जातात आणि त्याला परमिट लागत नाही, त्याला लायसन लागत नाही, त्याला हेल्मेट लागत नाही आणि सगळ्या त्याच्या कायद्यातनं तो वाचतो. म्हटलं 100 कोटी दंड आहे तो कशा मॅन्युफॅक्चररला त्याने जर कायद्याचं उल्लंघन केलं तर, कारण त्याला लो स्पीड गाड्या बनवण्याचं परमिट लायसन मिळालेलं आहे ना. त्याने जर टेक्निकल चेंज करून जर हायस्पीड गाड्या बनवल्या मॅक्सिकॅबच्या बाबतीत आम्ही एक कमिटी नेमली होती, त्याचा रिपोर्ट देखील आलेला आहे. राज्य शासन स्तरावर चर्चा देखील चालू आहे. परंतु एसटीच्या ज्या गाड्या आपण म्हणताय की 3000 गाड्या ज्या आता डिस्कार्ड करायच्या आहेत, याच्या बदल्यामध्ये आम्ही 3000 गाड्या यावर्षी आम्ही नवीन इलेक्ट्रिकच्या गाड्या आम्ही घ्यायचं ठरवलं आहे. त्यापैकी 2000 गाड्या इलेक्ट्रिकच्या असतील, 1000 गाड्या आमच्या CNGच्या असतील. आता तो टप्प्याटप्प्याने येतील. जसं जशा गाड्या फ्लीटच्या बाहेर जातील तशा तशा त्या ॲड होतील. याच्यातल्या काही स्वतःच्या मालकीच्या असतील, काही वेट लिस्टवरती असतील. मी अजून त्याच्या बाबतीतला निर्णय घेतला नाही आहे. त्याची बैठक लावून त्याचा विचार करू. आहे तो विचाराधीन आहे. या दोन्ही गोष्टी, रिक्षा टॅक्सी भाडं विचाराधीन आहे. त्याच्या बाबतीमध्ये संघटनांशी देखील बोलणं चालू आहे आणि मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत लवकर निर्णय घेऊ. याच्या बाबतीत दोन्ही बाजू बघाव्या लागतील. एकतर हे करत असताना अधिकृत आत्ता जे चाललेले आहेत धंदे त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे ते बघावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे अनधिकृत आत्ता जे काही चाललं आहे ते बंद होऊन शासनाला किती महसूल मिळेल याचा देखील विचार करावा लागेल. लोकांच्या सोयीसाठी अल्टरनेट अरेंजमेंट करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल.
खटवा समितीची सूचना आहे, परंतु सूचनेचं इम्प्लिमेंटेशन करताना 2-3 गोष्टी बघाव्या लागतात. एक तर लॉ अँड ऑर्डर काय होईल, याचे चांगले वाईट परिणाम काय होतील. त्याच्यामुळे कुठल्याही आयोगाने ज्या वेळेला अहवाल दिला जातो त्या आयोगाचा पूर्ण अभ्यास करावा लागतो. त्यांनी तर असं सुचवलं होतं की एसटीने ह्या गाड्या हे घ्याव्यात आणि त्याचं म्हणूनच म्हटलं ना, खटवा समितीने दिलेल्याचा सगळा अभ्यास करून ST अगोदरच किती नुकसानीत आहे आपल्याला त्याचा अंदाज आहे. त्याच्यामुळे हे अजून बर्डन किती घेऊ शकते ST, या सगळ्याचा विचार करावा लागेल. गाड्यांचं रजिस्ट्रेशन लर्निंगसाठी इंटरनेट कॅफेवाल्यांनी जाहिराती काढल्या होत्या आणि ठिकठिकाणी मग एजंट असो मग आपले नेट कॅफे चालवणारे लोक असो की काय असो ते ॲडव्हर्टाईज टाकून ते पैसे मागून जास्त पैसे मागून ते लर्निंग लायसन्स काढून द्यायचे. नाही, मला असं वाटतं की सुटसुटीत होतं, परंतु काही अतिशय कमी शिकलेले लोक असतील ज्यांना बिलकुलच ऑपरेट करता येत नाही, अशा लोकांचा गैरफायदा कदाचित काही लोक घेतात. परंतु आमचा सर्वसाधारण उद्देश असा असतो की लोकांना तिथपर्यंत यायला लागता कामा नये, या उद्देशाने आम्हाला. प्रश्न होता सर की यावर आता या 6 योजनांचा पण लोक गैरफायदा घेऊ शकतात, जे इंटरनेट कॅफे आहे, एजंट आहे किंवा कोणी, तर या अशा लोकांवर काही कारवाई होणार आहे की आपण काही ट्राय नाही, हा त्या दोघांच्या मधला व्यवहार आहे ना. एखाद्याने फसवणूक केली तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते, परंतु मी जर तुमच्या कॅफेमध्ये गेलो, माझ्या घरी इंटरनेट नाही आहे आणि मी तुमच्या कॅफेमध्ये गेलो आणि सांगितलं की मी 100 रुपये देतो, माझा जरा फॉर्म भरून द्या, याच्यावरती आमचा कंट्रोल काही नाही ना. परंतु महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सिटीजन फॅसिलिटेशन सेंटर आहेत आपल्या सरकारचे, सेवा केंद्र आहेत ना त्यांच्या काही. मार्फत आम्ही ऑलरेडी मान्य केले आहे त्यांना. जिल्ह्याच्या स्तरावर आमचे लोक आता परत सांगतीलही डेप्टी RTO की जेणेकरून ते सेवा देतील. त्यांना मात्र कंट्रोल आहे की कुठल्या सेवेचे किती 50 रुपये 100 रुपये घ्यायचं, त्यापेक्षा जास्त घेणार नाहीत ते, कारण त्यांची सेवा तर अगदी ग्रामपंचायतीपर्यंत गेलेली आहे. आपल्याला ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक ऑटोमॅटिक करायचं होतं मुंबईमध्ये पण आता ॲडव्हान्स स्टेज टेंडरचं काम चालू आहे, त्याचं फायनल टेंडर स्टेजेसमध्ये आहे टेंडर प्रिपरेशन. त्याचे डिझाईन्स वगैरे झाले आहेत ऑलरेडी. ते आपले 18 ठिकाणी होणार आहेत. 18 होणार आहेत. मुंबईमध्ये अंधेरी आणि ताडदेव आहे. जर आपली नवीन घेतली तर संबंधित ग्राहकाला 2 हेल्मेट कंपल्सरी, पण आज अनेक ठिकाणी एकाच हेल्मेट देतात, दुसऱ्या हेल्मेटसाठी प्रवाशांकडून किंवा ग्राहकाकडून पैसे घेतले. एकासाठी पण घेतलं जातं. कंपनीची जी प्राइस असेल त्याच प्राइस मुळात नियमानुसार जर दुचाकीसोबत हेल्मेट देणं गरजेचं आहे. कायद्यात तरतूद सर अशी आहे त्याच्यामध्ये की त्यांना हेल्मेट घ्यावं, परंतु तो जर म्हटलं माझ्याकडे पूर्वीचं आहे किंवा मी दुसरीकडून घेतलं आहे, नाही तर मग ते गॅसच्या शेगडीसारखं होईल की टाकी देतो शेगडी घ्या बळजबरी. तर त्यामुळे सरकारने त्याच्यात उभा ठेवलेली आहे की तुम्ही हे करा म्हणून. परंतु तुमची सूचना आहे, आम्ही साहेबांना एक योग्य पद्धतीने ब्रीफ करतो त्याच्याबद्दल. याच्यावरती आम्ही कडक कारवाई करतो आणि पत्रकारांनी मागणी केली म्हणून ही कडक कारवाई केली असं पण सांगतो. महाराष्ट्रामधली बहुतेक बहुतेक थोडीफार काही अपवाद होते, तर सगळीकडे RTO हे पद फक्त नावाचं एक उल्लेख ॲडिशनल, तिथे सगळीच पदं ॲडिशनल भरलेली आहेत. मुंबईतली दोन्ही RTOची पदं रिकामी आहेत. तर ही का भरली जात नाहीत? गेली 2-3 वर्ष हाच प्रकार चालू आहे. आणि अजून एक प्रश्न असा रोड सेफ्टीच्या संदर्भात होता की जे रोड सेफ्टी सेल सुप्रीम कोर्टाच्या गाईडनुसार जे बनवलं आहे ते पण नुसतं शोभेचं आहे, कारण त्याच्यावरती JB पाटील साहेब आहेत, ते पण अतिरिक्त भार आहे. आणि आता तर मला वाटतं ते ACP एक होते ते पण गेले रिटायर होऊन, त्यामुळे तिथे एकही पोस्ट नाही आहे. ते एकीकडे म्हणता आम्ही रोड सेफ्टीसाठी खूप सिरियस एफर्ट्स घेतो आणि या सगळ्या गोष्टी कमी आहेत, ज्याच्यासाठी स्वतंत्र हे असलं पाहिजे अशी
सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स तरी ते का होत नाही? मला म्हणजे आता तुम्हाला ह्या गोष्टी आत्ता मी सांगितलं तर कदाचित ह्या 30 तारखेच्या अगोदर आमच्या ह्या सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या, परंतु ह्या सगळ्या नेमणुका आता पुढे परत राज्य शासनाने 1 महिन्याची वाढ दिलेली आहे. आता या सगळ्या नेमणुका आपल्याला भरलेल्या दिसतील. तर हिंदीत आज विविध उपक्रमांचा शुभारंभ. आज महाराष्ट्र ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट की तरफ से आज और 6 ऑनलाइन सर्विसेज का लोकार्पण किया गया है. आरटीओ डिपार्टमेंट की तरफ से 115 सर्विसेज हम ऑनलाइन दे रहे, टोटल सर्विसेज हम दे रहे, उसमें 86 सर्विसेज हम ऑनलाइन आज से दे रहे हैं. ये 6 सर्विसों में ड्राइविंग लाइसेंस रिन्यूअल, एड्रेस चेंज और डुप्लीकेट लाइसेंस के लिए लोगों को आरटीओ ऑफिस जाना नहीं होगा. उसी तरह रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट के डुप्लीकेट लेने के लिए या उसके ऊपर का एड्रेस चेंज करने के लिए लोगों को आरटीओ ऑफिस जाना नहीं होगा. अन्य राज्यों में उनको जो गाड़ी ले जाने के लिए जो एनओसी लगती है, वो एनओसी भी आज से लोगों को ऑनलाइन मिल सकती है. इस काम के लिए 20 लाख लोगों के एप्लीकेशन या 20 लाख लोगों को हर साल आरटीओ ऑफिस आना होता था. आज से ये उनकी सेवा ऑनलाइन होने की वजह से उनको आरटीओ ऑफिस आना नहीं होगा और उनको इस फैसिलिटी का उनको पुरेपूर फायदा मिल सकता है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.